आज आहे दिवाळी पाडवा आणि आजच्या दिवशीच निकेश मला गिफ्ट घ्यायला चाललाय दिवाळी पाडव्यानिमित्ताने. आणि इथे श्रियान आणि मी आम्ही दोघं मस्त रेडी होऊन निघालोय आणि श्रियान मला म्हणतोय मम्मा आपण डान्स करूया आणि बघा कसं गोल 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 मला फिरवतोय. इथे रेडी होऊन आम्ही निघालो बाहेर आणि बाहेर पडलो आणि इतकं ऊन होतं बापरे. तर पहिलं कुठे जायचा मोठा प्रश्नच पडला. तर म्हटलं पहिला आपण साडी घेऊयात कारण उद्या भाऊबीज आहे आणि निकेशच्या बहिणीला साडीसुद्धा घ्यायची होती. तर आम्ही आलो दीपक साडीजमध्ये आणि शॉपच्या आत एंटर केला आणि इतकी गर्दी होती बापरे. साडी कोणती बघायची आणि कोणती चॉईस करायची मोठा प्रश्नच पडलेला. पण त्यातून एक साडी चॉईस केली आणि निकेशच्या बहिणीला साडी घेतली आणि मला सुद्धा एक साडी घेतली. आणि मग आम्ही आलो ज्वेलरी शॉपमध्ये आणि ज्वेलरी शॉपमध्ये मला एक वस्तू घ्यायची होती. ती वस्तू मी बघत होती इथे आणि सोन्याचा भाव इतका झालेला आहे की जी मला वस्तू पाहिजे ती भरपूर बजेटच्या बाहेर होती कॉस्टली. त्याच्यामुळे मग ती मी निकेशला म्हटलं आपण नाही घेऊयात म्हणून. तर निकेश तरी मला म्हणाला की घेऊयात म्हणून, पण मी म्हटलं नको उगाच पैसे वेस्ट घालवायला. मग नाही घेतली आणि मग आम्ही दुसऱ्या एका शॉपमध्ये आलो साडीच्या, जी की तिथे मला साड्या बघितल्या पण तिथे मला आवडलं नाही. त्याच्यामुळे मग मला कुर्ती घेतली आणि मग आम्ही आलो घरी. आणि घरी येऊन मग निकेशची ओवाळणी केली आणि निकेशला असं वाटलं की मी अनहॅप्पी आहे. त्याच्यामुळे मग निकेशने मला साडी आणि कुर्ती तर घेतलेलीच आहे, पण त्याने मला सोबतच पैसेसुद्धा दिलेले आहे. आरतीमध्ये ओवाळणी त्याने टाकलेली आहे आणि तो म्हणतोय की आपण पुन्हा एकदा जाऊ साडी घ्यायला तुला, मग तुला जे पाहिजे ते अजून भरपूर सारी शॉपिंग कर म्हणून. इथे असा माझा आजचा दिवस गेलेला आहे. सो चला तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. बाय एव्हरीवन.